महायुतीचा जागा वाटपाचा तिढा कायम असतानाच उदयनराजे भोसले यांनी देखील त्यांच्या अडचणीत भर पाडली आहे। साताऱ्याच्या उमेदवारीसाठी उदयनराजे दिल्लीमध्ये तळ ठोकून बसलेत। गेल्या 3 दिवसांपासून ताटकळत बसलेल्या उदयनराजेंची निराशा होणार का, पाहूयात या रिपोर्टमधून। उमेदवारीसाठी उदयनराजेंनी दिल्लीत ठोकला तळ। तीन दिवसांपासून अमित शहांच्या भेटीची प्रतीक्षा। शरद पवार ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत। महायुतीनं बादशाह काढला तर पवार एक्का काढणार। खासदार उदयनराजे गेल्या 3 दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत, पण अमित शहांकडे उदयनराजेंसाठी वेळच नसल्यामुळे ते ताटकळत बसलेत। भाजपकडून उदयनराजेंना मिळालेल्या वागणुकीवरून अंबादास दानवेंनी टीका केली आहे। एकीकडे शाहू महाराजांना महाविकास आघाडीने ऑफर दिली की तुम्ही लढा आणि जो पक्ष वाटतो त्या पक्षाच्या वतीने लढा। त्याच्या उलट उदयनराजे भोसले ठीक आहे, कोणत्या राजकीय पक्षात येतील त्यांचा आदर झालाच पाहिजे। तिकीट न मिळेल त्या पक्षाचा विषय आहे, पण 2-2 दिवस उदयनराजेंना दिल्लीमध्ये वाट पाहावी लागते भेटीची। मग भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला कशा पद्धतीने सातत्याने दुखावण्याचा प्रयत्न करते। दुसरीकडे उदयनराजेंना अमित शहांच्या भेटीची वेळ मिळत नसल्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण दरेकर यांनी स्पष्टीकरण दिले। उदयनराजेजी यांना सातारा लोकसभेची त्यांची मागणी आहे। मला वाटतं की ती मागणी त्यांनी केली आहे, पण महायुतीमध्ये जी चर्चा होईल त्यानुसार आपण पुढे जाऊ। सन्मान आम्ही केला आहे व जिवंत उदाहरणं आमच्या समोर आहेत। त्याच्यामुळे कुठल्या तोंडानं तुम्ही भारतीय जनता पार्टीवर आरोप करणार? आता सगळंच जनमत विरोधात गेलं आहे व वेगवेगळ्या प्रकारचे चित्र उभी करून काही हातात लागतंय का असा केविलवाना प्रयत्न आहे। उदयनराजेंचा सन्मान भाजपने केलेला आहे आणि भविष्यातही उदयनराजेंचा सन्मान भारतीय जनता पार्टीच करेल, त्यांनी चिंता करायचं कारण नाही। 2020 मध्ये अमित शहांनीच उदयनराजेंचं वाजत गाजत भाजपमध्ये स्वागत केलं होतं, पण त्याच उदयनराजेंना भेटण्यासाठी अमित शहांकडे आज वेळ नाही। महायुतीतून साताऱ्याची जागा अजित पवार गटाला मिळणार आहे, पण उदयनराजेंनी उमेदवारीसाठी आग्रह धरल्यामुळे भाजपची अडचण वाढली। उमेदवारीसाठी उदयनराजेंनी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, पण फडणवीसांनी कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे उदयनराजेंनी दिल्लीत ठाण मांडले। 3 दिवसांचा मुक्काम करूनही उदयनराजेंना अमित शहांच्या भेटीसाठी वेळ मिळालेली नाही। उदयन महाराजांनी 3 दिवस दिल्लीमध्ये मुक्काम जो टाकलेला आहे आणि त्यांना वेळ मिळाली नाही, ह्याच्याबद्दल मलाही फार वाईट वाटलं। एका बाजूला आम्ही त्यांना छत्रपती म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला ते स्वतः राज्यसभेचे सदस्य आहे। अशा वेळेला जर त्यांना भेट मिळत नसतील तर साताराच्या निवडणुकीमध्ये जो काही पेच निर्माण झालेला आहे, ज्याच्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी ही तिकीटमध्ये दावा करते आणि भाजपही दावा करते, अशा वेळेला त्यांनी सबुरी घेणं गरजेचं होतं, कारण जो निर्णय पक्षाचा आहे तो अंतिम निर्णय आहे। दुसरीकडे महायुतीच्या उमेदवाराची घोषणा झाल्यानंतरच आपल्या उमेदवाराची घोषणा करण्याचं धोरण पवारांनी अवलंबलंय। अजित पवार गटाकडून नितीन पाटील यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे। सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत नितीन पाटलांनी शिवेंद्रराजे भोसले आणि शशिकांत शिंदेना मोठा धक्का दिला होता, पण उदयनराजेंबाबत दिल्लीत काय निर्णय होतो यावर नितीन पाटलांची उमेदवारी अवलंबून आहे। उदयनराजे भोसलेंना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या विरोधात श्रीनिवास पाटलांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे, पण नितीन पाटील मैदानात आल्यास शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे किंवा सुनील माने यांच्या नावाची चर्चा आहे। साताऱ्यात महायुतीनं डाव खेळल्यानंतरच शरद पवार आपले पत्ते खोलणार आहेत, पण दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या उदयनराजेंना
पुन्हा साताऱ्यातून संधी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.